धनंजय मुंडेंमध्ये एवढं काय आहे की फडणवीस आणि अजितदादा कोणताच निर्णय घेत नाही. छत्रपती संभाजीराजे कडाडले. बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या प्रकरण चांगलंच गाजलेलं आहे आणि चर्चेत आलेलं आहे. या प्रकरणाचा मास्टर माइंड मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड असल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून सातत्यानं केली जात आहे. त्यातच धनंजय मुंडे यांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे धनंजय मुंडे राजीनामा देणार का याबाबत चर्चांना उधाण आलेलं होतं. मात्र धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला नाही अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिलेली आहे. त्यावरून छत्रपती संभाजीराजे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. छत्रपती संभाजीराजे म्हणाले की संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्यायासाठी मुख्यमंत्र्यांकडे जावं लागणं हे दुर्दैवी आहे. तोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा होत नाही आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा हा सुरू राहणार आहे. धनंजय मुंडे यांच्यामध्ये एवढं काय आहे की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काहीच भूमिका घेत नाहीत. धनंजय मुंडे ओबीसी समाजाचे आहेत म्हणून सरकार ठोस भूमिका घेत नाही का असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. तुम्ही मान्य करता वाल्मिक कराड हा त्यांचा जेवायचा माणूस आहे, तरी तुम्ही तुमचं सगळं पाहिजे तसं चालू आहे. मला आश्चर्य आहे की मुख्यमंत्री असतील अजित पवार असतील हे सगळे शांत आहेत. हे संरक्षण का द्यायला लागले त्यांना? काय असं एवढी मोठी काय या धनंजय मुंडे मध्ये असं की हे सगळे घाबरायला लागलेले आहेत? कुठल्याही सामान्य व्यक्तीला सुद्धा बीड मध्ये जर विचारलं की हे 7 जण कोणाचे आहेत, हा वाल्मिक कराड कोणाचं आहे, तर उत्तर एकच येणार आहे. तरी का सरकार घाबरते? मला आश्चर्य वाटायला लागलं एका माणसासाठी. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी बीड.